नमस्कार मैत्रिणींनो, मी ईश्वरी स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण बघितलं की गाऊनवरनं मापं कशी घ्यायची, पण त्याच घेतलेल्या मापावरून गाऊन कशी कट करायची हे काही आपण बघितलं नव्हतं. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत. तर सगळ्यात पहिला आपण इथे कपड्याची घडी मारून घेणार आहोत, जी की आपण सुन्यांच्या गाऊनसाठी 4 फोल्डमध्ये घडी मारतो. तर इथे मी सुद्धा 4 फोल्ड करून घेत आहे कपडा, आणि त्याच्यानंतर मग आपण कटिंग बघूया. तर चुन्यांच्या गाऊनचं जे आपण म्हणजे घडी घालतो ती आणि योगच्या गाऊनची जी घडी घालतो ही पूर्णपणे वेगळी आहे. चुन्यांच्या गाऊनसाठी कपडा 4 फोल्ड करावा लागतो आणि योगच्या गाऊनसाठी आपल्याला कपडा सिंगल फोल्ड करावा लागतो. तर इथे मी जेव्हा तुम्हाला दाखवलं गाऊनवरून माप कसं घ्यायचं, तेव्हा मी हे माप घ्यायला विसरले होते मी स्वतःसुद्धा. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते. इथे जे मी लाईन आखते तो आपला चुन्यांच्या गाऊनचा योग आहे. तर त्या योगचं सुद्धा आपल्याला मेजर घ्यावं लागतं, कारण की या गाऊनमध्ये आपल्याला सहसा कळत नाही की फिटिंग किती असते ती. तर त्या योगचं सुद्धा मी इथे मेजर घेत आहे. तर ते इथे आलेलं आहे 19 इंच. तर त्याच्यामध्ये आपल्याला 1 किंवा 2 इंच मिक्स करायचं आहे आणि मग त्याचं म्हणजे आता चौथा भाग करायचा नाही, दुसरा भाग करायचा आहे. तर इथे सगळ्यात पहिलं इथे मी उंची टाकून घेते. तर उंची माझी जी आहे ती 51 इंच आहे. तर त्याच्यामध्ये 2.5 इंच आपल्याला मिक्स करायचं आहे. 2.5 इंच कशासाठी? खाली फोल्ड करण्यासाठी 1 इंच, मध्ये योग जोडण्यासाठी 1 इंच आणि शोल्डर जोडण्यासाठी अर्धा इंच. आता शोल्डर आहे आपलं 7 इंच. तर इथे मी 7 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. थोडंसं कॉर्नरला तुम्हाला दिसत नाही आहे, पण मी जे सांगते त्याच्यावरती लक्ष द्या. शोल्डर मी घेतलेलं आहे 7 इंच, कारण की आपलं पूर्ण शोल्डर 14 इंच होतं. तर जेवढं शोल्डर घेतलं आहे तेवढंच इथे आर्महोलसुद्धा घेतलेलं आहे 7 इंच. आता ते 19 इंच आपला योग आला होता, तर त्याच्यामध्ये मी 1 इंच मिक्स करणार आहे. तर 9.5 आलं तर मी इथे 10 घेणार आहे आणि इथे आपण एक मार्क करून घेऊया 10 इंचावरती. आता त्याच्या पुढे 3 इंच आपण चुन्यांसाठी घेणार आहोत. आता आपला योग जो आहे तो 10 इंचाचा होता, तर त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन घ्यायची आहे 1 इंच आणि इथे आपल्याला 11 इंचावरती मार्क करायचं आहे. शोल्डरमध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन जाणार आहे आणि खाली योग जोडताना अर्धा इंच शिलाई मार्जिन जाणार आहे. त्याच्यामुळे इथे 11 इंच घेतलेलं आहे. 11 इंचावरती मार्क केलं आणि योगचा आकार आपण इथे काढून घ्यायचा आहे. जिथे 10 इंचाची खून केलेली आहे तिथे आणि त्याच्या पुढे 3 इंच चुन्यांसाठी मार्क केलेलं आहे तिथे असं म्हणजे व्हिडिओमध्ये दिसतंय तसा तुम्हाला आकार काढून घ्यायचा आहे, कारण की मधला जो भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता इथून आपल्याला 3 इंच सगळ्या साईजसाठी खाली घ्यायचं आहे, कारण की तिथपर्यंत आपली बाही जोडली जाते. तर आता आपण बाहीचं कटिंग बघूया. बाही आहे माझी तयार 7 इंच. तर इथे मी 8 इंच घेणार आहे आणि आता इथे आपल्याला दंड घेर टाकायचा नसतो, तर आपण जेवढं बॉडी उंची घेतलेली असते तेवढी टाकायची असते. तर इथे बॉडी उंची माझी 10 इंच आहे तयार, तर मी इथे सुद्धा 10 इंच घेतली. आता 8 इंचची बाही आहे म्हणून मी 8 इंचावरती स्टेप ठेवली आणि 3 इंच उतार घेतला, जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय. आता इथे सरळ रेष आखून घेतली आणि तिथून परत मी 3 इंच आतमध्ये घेतलेला आहे आणि आता आपल्याला बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. तुम्हाला मी काय बोलत ते समजत नसेल तर तुम्ही व्हिडिओ नीट बघा, तुम्हाला नीट कळेल. तर इथे बाहीचा आकार देऊन झाल्याच्यानंतर 2 इंच मी गळारुंदी घेतलेली आहे आणि अर्धा इंच उतार देऊन शोल्डर उतार दिलेला आहे. इथे परत 2 इंच गळा उंची घेतलेली आहे आणि गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर 1.5 इंचावरती सुद्धा तुम्ही देऊ शकता. तर आता आपण कटिंग करूनला घेऊया. पण कटिंग करायच्या अगोदर मी इथे जो हे आहे मुंड्याचा आकार आहे तो द्यायला विसरली होती, तर तो सुद्धा मी इथे देऊन घेतलेला आहे आणि आता हे कट करून घेते. तर कटिंगचा व्हिडिओ माझ्याकडनं म्हणजे कॅमेरा बंद झाला पूर्णपणे, तर मी माझं कटिंग झाल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं, तर म्हटलं चला आता आपण दाखवूया. तर इथे मी हात वेगळे केलेले आहेत, हा मधला भागसुद्धा काढून घेतलेला आहे आणि ह्या चिंध्या ज्या आहेत त्या आपल्याला उपयोगी पडणार आहेत गळा वगैरे बनवण्यासाठी. तर हे आपलं कटिंग झालेलं आहे. व्हिडिओ तुम्हाला समजला असेल आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईपसुद्धा करा व्हिडिओला. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तर चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा.